हॅलो, मी डॉक्टर मिहिर चितळे. मी कन्सल्टंट ऑन्कोसर्जन आहे आणि आज आपण ब्रेस्ट कॅन्सरबद्दल बोलणार आहोत. आता सर्जरीसाठी आपण जर का ठरवलं पुढे जायचं अकॉर्डिंग टू द स्टेज, तर सर्जरीमध्ये काय असतं की आपला एक गैरसमज आहे की प्रत्येक ब्रेस्ट कॅन्सरच्या पेशंटमध्ये पूर्णपणे ब्रेस्ट काढून टाकावी लागते आणि ऑपरेशन सगळं पूर्ण ब्रेस्ट काढायचंच करायला लागतं, असा एक गैरसमज आहे. तसं नाही आहे. आपण ब्रेस्ट कन्झर्वेशन सर्जरी हा एक जो भाग आहे, ब्रेस्ट कन्झर्वेशन सर्जरी करू शकतो. ब्रेस्ट कन्झर्वेशन सर्जरीमध्ये काय असतं तर एंटायर ब्रेस्ट ही काढली जात नाही. छोट्या ट्यूमर साईज जर का असेल किंवा अगदी इनिशियल स्टेज असेल तर आपण ब्रेस्ट कन्झर्वेशन सर्जरी ही ऑप्ट करू शकतो. त्यामध्ये काय असतं की पूर्ण ब्रेस्ट काढली जात नाही. त्यामध्ये फक्त ट्यूमरचा भाग आणि त्याच्या आजूबाजूचा थोडा भाग काढला जातो. ऑपरेशन झाल्यानंतर असं कळतही नाही बाहेरनं लोकांना की काही ऑपरेशन झालेलं आहे. सो एक सोशल स्टिग्मा जो असतो तो आपण अवॉइड करू शकतो नक्कीच. आणि काही केसेसमध्ये मात्र आपल्याला कंप्लीट ब्रेस्ट रिमूव्हल किंवा रॅडिकल मॅस्टेक्टमी करण्याची गरज असते. आता हे कोण ठरवतं तर जेव्हा तुम्ही ऑन्कोसर्जन किंवा ऑन्कोलॉजिस्टकडे जाता तेव्हा ह्या सगळ्या स्टेजिंग केलं जातं आणि स्टेजिंग केल्यानंतर हे ठरवलं जातं की तुम्हाला कुठलं थेरपी किंवा कुठली ट्रीटमेंट मोडॅलिटी सजेस्ट करायची. तर काही केसेसमध्ये किमोथेरपी काही आधी सजेस्ट करून आपण त्यानंतर सर्जरी करतो. काही केसेसमध्ये रेडिएशन करायला लागतं, मग सर्जरी केली जाते आणि काही केसेसमध्ये डिरेक्टली आपण सर्जरी करू शकतो. तर ह्या काही गोष्टी आहेत ज्या आपण केल्या पाहिजे. आता ब्रेस्ट कन्झर्वेशन सर्जरी इज वन ऑफ द रिसेंट ॲडव्हान्समेंट्स सिन्स अ फ्यू इयर्स. आता अजून रिसेंट ॲडव्हान्सेसमध्ये काय आहे की एक एंडोसायनिन डाय किंवा ICG डाय जो आहे त्याप्रमाणे लिम्फ नोड मॅपिंग आणि सेंटिनल लिम्फ नोड मॅपिंग केलं जातं. तर त्याच्यामध्ये काय आहे की लसिका ग्रंथी किंवा लिम्फ नोड जे आहेत त्या काखेतल्या लिम्फ नोड्स असतात त्या ब्रेस्ट कॅन्सरमध्ये आपल्याला काढायला लागतात. तर सेंटिनल लिम्फ नोड मॅपिंगमध्ये हा ICG डाय जो आहे तो आपल्याला एक विशिष्ट कॅमेरानी तो डाय घातल्यानंतर ब्रेस्टच्या गाठीमध्ये त्या लिम्फ नोड्स ज्या आहेत त्या इल्युमिनेट होतात किंवा विशिष्ट कॅमेरानी आपल्याला त्या दिसतात की ह्या अशा लिम्फ नोड्समध्ये ती जाण्याची शक्यता आहे. तर ते लिम्फ नोड्स फक्त आपण काढून किंवा पहिला सेंटिनल लिम्फ नोड काढून आपण तपासायला पाठवतो. फ्रोझन सेक्शन ज्याला म्हणतो आपण, किंवा त्याच वेळी ऑपरेशन चालू असतानाच त्याचा रिपोर्ट येतो आपल्याकडे. आणि त्यानंतर पुढचं लिम्फ नोड डिसेक्शन किंवा काखेतल्या सगळ्या गंडमाळा किंवा लसिका ग्रंथी काढायची गरज आहे का ह्याचा आपल्याला तो डिसिजन तिथेच घेता येतो. तर ह्या रिसेंट ॲडव्हान्समेंटमुळे काय होतं तर मॉर्बिडिटी जी आहे पेशंटची, मॉर्बिडिटी कशाला म्हणतात की लिम्फ नोड डिसेक्शन केल्यानंतर येणारे काही साईड इफेक्ट जे आहेत ते पूर्णपणे कमी करण्याची आपल्याला ह्या टेक्नॉलॉजीमुळे आपल्याला शक्य करता येतं ते. तर हे झालं रिसेंट ॲडव्हान्समेंट. आता ब्रेस्ट इवन आपण काढली जरी पूर्ण तरी प्लास्टिक सर्जरी आणि ऑन्कोप्लास्टिक सर्जरीनी आपल्याला परत ती ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्ट करता येते. त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. स्वतःचीच बॉडीची फॅट वापरून म्हणा किंवा मसल वापरून ह्या गोष्टी आपल्याला रिकन्स्ट्रक्ट, या सगळ्या नॅचरल गोष्टी वापरूनही आपल्याला ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्ट करता येते. जेणेकरून फिमेल विल ऑलवेज हॅव अ फिलिंग की तिथे ब्रेस्ट जरी काढली तरी ब्रेस्ट आहे. ब्रेस्ट कन्झर्वेशन सर्जरी केली त्याच्यामध्ये थोडा जास्त भाग काढला गेला तरीही आपल्याला ऑन्कोप्लास्टिक सर्जरी करून ती ब्रेस्ट परत जसा शेप आहे तसा आपल्याला करता येतो. दुसरं एक आहे ब्रेस्ट इम्प्लांट्स. तेही पेशंट ऑप्ट करतात. सर्जरी झाल्यानंतर काही काळानंतर आपण ब्रेस्ट इम्प्लांट्ससुद्धा पेशंटना करू शकतो जेणेकरून ब्रेस्ट जशी आधी होती तशी ती दिसते. तर हे झालं एक ऑन्कोप्लास्टिक भाग आणि रिसेंट ॲडव्हान्समेंट इन द फील्ड ऑफ ब्रेस्ट सर्जरी. आता नवीन अजून ॲडव्हान्समेंट्स रोज होत आहेत. त्यामध्ये मेडिकल ॲडव्हान्समेंटमुळे या सगळ्या डिझीजचा जो सिव्हिअरनेस आहे किंवा मॉर्बिडिटी जी आहे ती हळूहळू कमी होते आहे आणि त्यामुळे रिसेंट ॲडव्हान्सेस वापरून जर का आपण ब्रेस्ट सर्जरी केली तर त्यांनी पेशंटला नक्कीच खूप फायदा होऊ शकतो.